नमस्कार मैत्रिणींनो, रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहोत। तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया। इकडे मी छान गावरान कोथिंबीर घेतलेली आहे। ही आमच्या गावाकडूनच आणलेली आहे। तर चला आता आपण साहित्य बघूया। कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी बेसन पीठ। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर ही मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि त्यानंतर आपण ही छान कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण मिरची, लसूण आणि जिरं हे छान मी असं बारीक करून घेतलेलं आहे। याचं वाटण आपण घालणार आहोत। यानंतर चवीनुसार मीठ, हळद आणि थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे। याला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। अशा पद्धतीने आपण हे सर्व घालून घेऊया आणि हाताने छान मिक्स करून घेऊया। आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण हे छान बनून झालेलं आहे। थोडंसं आपल्याला हे पातळ वाटतं तर आपण यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घालून घेऊया। पहिले आपण 1 वाटी घेतलेलं होतं आणि आता 2 चमचे आपण यामध्ये घालणार आहोत। छान आता मिक्स करून घेऊया। वड्याचं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे। यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया। इकडे आपण कढई तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की आपल्याला त्यावरती वड्या वाफवायला ठेवायच्या आहे। तोपर्यंत आपण ताटाला छान तेलाचा हात लावून घेऊया। यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊ। वड्याचं मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत। ताटामध्ये छान पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या वड्या वाफवायला ठेवायच्या आहे। मिश्रण हे छान पसरून घेऊया। आपल्याला हे थोड्याशा पातळच बनवायच्या आहे। जास्त जाड देखील आपल्याला ह्या वड्या बनवायच्या नाही। फुगल्यानंतर त्या जास्तच जाड दिसतात, त्यामुळे आपल्याला हे पातळ असं पसरून घ्यायचं आहे। आता आपण हे वाफवायला ठेवूया। यावरती छान आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला 10 मिनिट छान वाफ आणायची आहे। चला तर बघूया आपल्या वड्या छान उकडल्या का। आपल्या वड्या ह्या छान उकडलेल्या आहे। आता आपण ह्या खाली काढून घेऊया। आता आपल्याला ह्या छान कट करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने आपण छान कट करून घेऊया। त्यानंतर आपण ह्या छान तळून घेणार आहोत। चला तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊया। बघा छान आपली वडी तयार झालेली आहे। सर्व वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आपल्या वड्या या छान कट करून मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता आपण ह्या तळणार आहोत। तर मी ह्या थोड्याच तळणार आहे,
बाकीच्या आपण 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आणि नंतर वापरू शकतो. तर चला आता आपण छान वड्या तळून घेऊया. इकडे कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये वड्या घालून घेणार आहोत. आपल्याला हे जास्त गरम तेलामध्ये टाकायच्या नाही, मंद आचेवरच आपल्याला या वड्या तळायच्या आहे. अतिशय सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. आपल्या वड्या ह्या छान तळून झालेल्या आहे. बघा, छान कलर आलेला आहे. अगदी क्रिस्पी अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. चला तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार झाल्या. चला तर मैत्रिणींनो, आपल्या अतिशय कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही आवाज बघू शकता, खूपच छान झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.